मनरेगातून कोणत्या फळाची, लाकूड उत्पादनाची, औषधी वनस्पतीची लागवड आपण करू शकतो, तर या संदर्भात आपण माहिती पाहूयात। मी रवींद्र इंगोले, मनरेगा राज्य प्रशिक्षक, माझा गाव माझी जबाबदारी, मी समृद्ध तर गाव समृद्ध या पुस्तकाचे लेखक EGS इंगोले सर यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। तर पहिले पाहूयात, फळाची झाडे आपण मनरेगातून कोणकोणती लागवड करू शकतो। आंबा, नारळ, फणस, चिंच, आवळा, कवठ, जांभूळ, काजू, चिक्कू, पेरू, डाळिंब, सीताफळ, लिंबू, संत्रा, मोसंबी, केळी, ड्रॅगन फ्रूट, द्राक्ष, शेवगा, सफरचंद, कोकम, अंजीर, सुपारी, कढीपत्ता, सिंधी, हदगा, चारोळी, ताड, रब्बल इत्यादी फळाची झाडे आपण मनरेगातून लागवड करू शकतो। लाकूड उत्पादनासाठी कोणती आपण मनरेगातून झाडे लावू शकतो, तर त्या संदर्भात आपण माहिती पाहूयात। तर साग, मूग, बांबू, कडुलिंब, मोहगनी, बाबूळ, अंजन, खैर, चंदन, मिलियाडुबिया, ऐन, सीसम, निलगिरी, सुबाबूळ, गुलमोहर, चिनार इत्यादी झाडं आपण लाकूड उत्पादनासाठी लागवड करू शकतो। औषधी वनस्पतीचे मनरेगातून कोणते आपण झाडं लागवड करू शकतो, त्या संदर्भात आपण माहिती पाहूया। अर्जुन, बियाडा, हिरडा, बेल, डिकेमाली, रीटा, लोदा, आईन, सीसम, गुगुळ, बिबा आणि करंज इत्यादी औषधी वनस्पतीचे झाडे आपण मनरेगातून लागवड करू शकतो। दिनांक 31 मार्च 2022च्या शासन निर्णयानुसार महत्त्वाची फळाची, लाकूड उत्पादनाची आणि औषधी वनस्पतीचे कोणत्या झाडाची आपण लागवड करू शकतो याविषयी माहिती पाहिलेली आहे। तर मी वरील प्रमाणे जे सांगितलेले झाडं आहेत ते तुम्ही लावू शकता। आणि याच्यामध्ये लक्षात घ्या, याच्यामध्ये आर्थिक वर्ष महत्त्वाचं असते आणि आपण 1 वर्ष अगोदर जे आहे लेबर बजेट करतो, आराखडा तयार करतो, त्या आराखड्यामध्ये त्या शेतकऱ्याचं नाव असणं नितांत गरजेचं आहे। आपण जॉब कार्डविषयी माहिती पाहिली, त्याला जॉब कार्ड पण असणं गरजेचं आहे। आणि मनरेगातून आपल्याला आपलं कुटुंब समृद्ध करायचं आहे, इतरही कायदेशीर माहिती पाहिजेत आहे, तर तुम्ही EGS इंगोले सर या यूट्यूब चॅनलवर माहिती तुम्हाला मिळणार आहे। तर त्यासाठी तुम्ही EGS इंगोले सर यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा। धन्यवाद।